नमस्कार. मी रणजित निंबाळकर माझ्या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे. जर चॅनलवरती नवीन असाल तर कृपया ते खाली चॅनलचं सबस्क्राईबचं जे बटन आहे ते कृपया दाबा, तो बेल आयकॉन पण दाबा, जेणेकरून तुम्हाला या बैलगाडी क्षेत्रातील ज्या काही घडामोडी आहेत तर त्या या चॅनलच्या माध्यमातून माहीत होतील. आता जर तुम्ही थंबनेल वाचून जर या चॅनलकडे या व्हिडिओकडे आला असाल तर नक्कीच तुम्हाला थंबनेल वाचून मुद्दा काय आहे तो कळलाच असेल. होय, तुम्ही ऐकलंय ते खरं आहे. मथुर वर्सेस सर्जा ही प्रेक्षणीय बिनजोड होणार आहे. आता ही बिनजोड खऱ्या अर्थानं धरण्याचं कारणच काय, तर आमचे मित्र राहुलभाई पाटील, खूप चांगले संबंध आहेत माझे. रोज आमचे दोघांचे एक दोन फोन असतात. काय चाललंय, कशा पद्धतीनं चाललंय. पहिली शर्यत मी राहुलभाईंवर धरली होती मथुर महबूब आणि माझ्या राजवीरवर धरली होती. ती शर्यत अपेक्षेप्रमाणे राहुलभाईंनी जिंकली होती. मथुर महबूब याचा विजय झाला होता. मात्र मी त्यांना सांगितलं होतं की चला मी दुसरी शर्यत पण नक्कीच धरेल आणि मी ही दुसरी शर्यत धरलेली आहे ती आपल्या सर्जा बैलावर आणि आपला घरचा साज हिरा. कारण आपण दुसऱ्यांना बैल मागितली की दुसरे अजून भाव खातात. कारण हे बैलगाडी क्षेत्र लय विचित्र आहे. इथं फक्त पैशाचा बाजार चालतो. कारण बरेच लोक पैशाशिवाय काय बोलत नाहीत. त्याच्यामुळं असं ठरवलं की बाबा ह्या बिनजोडमध्ये कोणाकडं मागणी करत बसायची नाही, कुणाला विनवणी करायची नाही, आपला घरचा साजच पळवायचा. मग हारलं तरी काय हरकत नाही. कारण पहिल्या ज्यावेळेस बिनजोड होती त्यावेळेस पण आपण हारलो. त्यावेळेस काय वाटलं नव्हतं, नवीन होती. पण या बिनजोडला राहुलभाईंना हरवायचं ही एक मनाशी खुणगाटच बांधली आहे. शर्यत मैत्रीपूर्णच आहे राहुलभाई. असं काय नाही की माझा खूप तुमचा आणि माझी काही दुश्मनी आहे. दुश्मनी आपली अजिबात नाही आणि अजिबात नसेल ही. कारण ही शर्यत मैत्रीपूर्ण आहे. हा खेळ आहे बैलांचा, तो आपण प्रामाणिकपणे खेळतोय. तर कारण राहुलभाईंना मुंबईत जाऊन हरवण्याची जी मजा आहे ना ती वेगळीच आहे. कारण बिनजोडच्या बादशाह म्हटलं जातं मथुर आणि महबूबला. तर त्यांच्या घरात जाऊनच त्यांना हरवू. मग मी म्हटलं होतं की सासवडला शर्यत घेऊ, पण नाही, सासवडला शर्यत घेऊन त्यांना हरवण्यात तेवढी मजा नाही येणार जेवढी त्यांना मुंबईत जाऊन हरवण्यात मजा येईल. म्हणून आपण दुसरी शर्यतसुद्धा मुंबईतच पकडतोय. राहुलभाई मी येतोय 10 तारखेनंतरनं. कारण आपली ही शर्यत 10 डिसेंबरनंतरच होणार आहे. कारण राहुलभाईंना सांगितलं होतं की मथुर पण थोडासा आजारी आहे आणि आता त्याला पूर्वरत होण्यासाठी काही दिवस लागतील. मग 10 तारखेनंतरच शर्यत धरू असं आमच्या दोघांचं ठरलं आहे आणि आम्ही शर्यत मैत्रीपूर्णच होणार आहे. कुणीही वाद नको. प्रत्येकाला आपापल्या बैलावर विश्वास असतो. जसा राहुलभाईंचा मथुरवर ठाम विश्वास आहे की चला बाबा माझा बैल इतका जबरदस्त आहे, पब्लिकचा बेताज बादशाह आहे, तर तसा माझा पण सर्जावर विश्वास आहे. माझासुद्धा सर्जा तेवढ्याच ताकदीचा आहे, तेवढ्याच जिगरीचा आहे आणि मला माहिती आहे की माझा सर्जा माझा विश्वास नक्की पात्र ठरवेल. आणि त्याच्यासोबत असणार आहे माझा हिरा. हिरा पब्लिकला पाळणार आहे. पहिल्यांदाच हे दोघं मुंबईत पळत आहेत आणि सर्जाची तर ही त्याच्या आयुष्यातली पहिलीच बिनजोड आहे आणि मी सर्जाला यावेळेस उजवीनं झोपणार आहे. कारण मला माहिती आहे सर्जा उजवीनं सुद्धा चांगला पळतो. कारण त्याचे पूर्वीचे मालक यांचं असं मत आहे की तो उजवीनं पण तेवढाच चांगला स्पीड लावतो. त्याच्यामुळं खरंच ही प्रेक्षणीय बिनजोड होणार आहे. शर्यत कधी होणार आहे हे तर तुम्हाला मी सांगितलं, पण शर्यत कोठे होणार आहे हेही तितकंच महत्त्वाचं आहे. तर त्याच्या संदर्भातला पुन्हा एकदा एक मी व्हिडिओ बनवेल की शर्यत कोठे होईल. पण शर्यत 10 तारखेनंतर आणि 20 तारखेच्या आत या मधल्या तारखेमध्येच कधीतरी एकदा होईल, याचीसुद्धा नोंद घ्यावी. आता पुढचा प्रश्न तुम्हाला पडला असेल, सर एवढी मोठी शर्यत जमवली, राहुलभाईंवरती शर्यत जमवली, मग शर्यतीची अमाऊंट किती असेल? कारण बऱ्याच जणांना प्रश्न असतो. कारण राहुलभाईंचं तर नाव तुम्हाला माहिती आहे 22 गोंड्यावर असतं. मग एवढ्या मोठ्या गोंड्यावर शर्यत आहे की तर अजिबात नाही. राहुलभाई इतका चांगला माणूस आहे की या माणसानं फक्त आणि फक्त ही शर्यत 2 गोंड्यावर खेळायचं कबूल केलं आहे. कारण बऱ्याच लोकांना असं वाटतं की राहुलभाई शर्यत करत नाहीत, त्यांची रक्कम खूप मोठी असते, सर्वसामान्य बैलगाडी मालकांना त्यांच्याबरोबर शर्यत खेळता येत नाही. असं अजिबात नाही. एकदम सर्वसामान्य व्यक्तीला सुद्धा ही 2 गोंड्यावर शर्यत खेळता येऊ शकते. एवढ्या कमी गोंड्यावरती ही शर्यत लावलेली आहे. त्यासाठी मी राहुलभाईंचं देखील एक आभार मानतो. कारण आम्हाला पुन्हा खेळण्याची संधी दिली आणि यावेळेस आम्ही नक्कीच चांगल्या पद्धतीने येणार आहे. आम्ही पूर्ण ताकदीनं येणार आहे आणि आम्ही जिंकण्यासाठीच येणार आहे आणि यावेळेस आम्ही जिंकूनच जाणार आहे. तेवढा विश्वास तर आम्हाला आमच्या बैलांवरती आहे. तुम्हाला पण तुमच्या बैलांवरती विश्वास असेलच, त्याबद्दल सुद्धा दुमत नाही आहे. कारण तुमची जोडी अपराजित जोडी आहे. 1-2दा तुमचा सुद्धा पराभव झाला आहे, पण तुमची बहुधा त्यांना जास्त शर्यती जिंकलेल्या आहेत. एखाद्या शर्यतीमध्ये त्यांचा सुद्धा पराभव झाला असेल. कारण हे बैलगाडा क्षेत्र आहे, इथं काही होऊ
शकते हे तुम्हाला सुद्धा माहीत आहे. त्याच्यामुळं लक्षात घ्या, ही शर्यत खूप मैत्रीपूर्ण आहे. अजूनसुद्धा सांगतो, आमचे आणि राहुलबाईंचे संबंध खूप चांगले आहेत आणि कुणीही या शर्यतीला वेगळं वळण देण्याचा प्रयत्न करू नको, की अशी शर्यत आहे, तशी शर्यत आहे, काही नाही. मैत्रीपूर्ण शर्यत आहे. राहुलबाई जिंकले तरी आनंद आणि आम्ही जिंकलो तर राहुलबाईंना आनंद होणार आहे. कारण राहुलबाईंना ही शर्यत जमवण्याच्या अगोदरच मी सांगितलं, राहुलबाई जर आम्ही शर्यत जिंकलो तर तुम्हाला खांद्यावर घेऊन आम्ही नाचू आणि तुम्ही शर्यत जिंकला तर आम्हाला मात्र खांद्यावर घेऊ नका, तुम्ही एकटे मात्र नाचा. एवढी आमची मैत्रीपूर्ण ही शर्यत असणार आहे. त्याच्यानंतर आता पुढील मैदानावरती आपल्या सर्जाचं नियोजन कसं असेल तर बघा, कालच्या मैदानावरती आपण निमसोड मैदानावरती सर्जाला पळवलं. काही कारणास्तव आपला पैरा रद्द झाला होता. पैरेकरांना फासवलं, खोटं आश्वासन दिलं, त्याबद्दल त्यांच्याकडं हात जोडून राम. कारण बैलगाडी क्षेत्रात खूप कमी अनुभव आहे मला आणि एवढ्या कमी अनुभवामध्ये मला वाटलं नव्हतं की अशी सुद्धा लोक असतील शब्दाला न जागणारी. चला ठीक आहे, देर है दुरुस्त है. तर आम्हाला धोका दिला असा दुसऱ्यांना धोका देऊ नका, अशा हात जोडून तुम्हाला विनंती आहे या व्हिडिओच्या माध्यमातून. हा नंदी आहे, हा नंदीला प्रामाणिकपणे खेळा. त्याचा पैशाचा बाजार अजिबात कोणीही करू नका, कारण वरचा बघणारा असतो. या जन्माची पाप पुण्य तुम्हाला इथंच फेडायची आहेत, हेही तितकंच लक्षात ठेवा. त्याच्यानंतर सर्जाचे आगामी मैदानातील पैरे कोणासोबत असतील तर लक्षात घ्या, सर्जाचे आगामी मैदानातील पैरे बहुधा आपला सर्जा 1 तारखेच्या सासवडच्या मैदानात उतरणार आहे आणि सासवडच्या मैदानात आपला पैरा असण्याची शक्यता आहे. आता तो मी हात सांगत नाही तर परत ह्याही पैरे करायला लोक फोन करून सांगतील की यांच्यावर पैरा करू नका, त्यांच्यावर पैरा करू नका. त्याच्यामुळे मी सासवडच्या मैदानाचा पैरा मात्र तुम्हाला सांगणार नाही. 5 तारखेला सुद्धा आपल्या बैलाचा पैरा ठरलेला आहे आणि 5 तारखेनंतर आपण बहुधा डायरेक्ट बिनजोडलाच आपला बैल बाहेर काढू. त्याच्यामुळे लक्षात घ्या की आपला सर्जा 1 तारखेला सासवडच्या मैदानाला येणार आहे. त्याचबरोबर 5 तारखेला सुद्धा माळशिरस मैदानाला येथे सर्जा येणार आहे. त्याच्यानंतरनं महत्त्वाची 2 मैदानं आहेत, पुशेगावचं मैदान आणि त्याच्यानंतरनं भाळवणीला होणारं दुसरं रुस्तमे हिंद केसरीच्या दुसऱ्या पर्वाचं मैदान. त्याच्यानंतर मध्यंतरी आपलं मैदानसुद्धा पडेल 15 जानेवारी ते 26 जानेवारीच्या दरम्यान आपलं स्वतःचं मैदान पडणार आहे. त्याच्यामुळं तेही मैदान महत्त्वाचं आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्याची एकच इच्छा आहे की हे बैलगाडा क्षेत्रामध्ये माझ्यासारख्या जर एका मालकाची, म्हणजे मी म्हणत नाही की माझ्याकडे एक चांगला बैल आहे, एक नामांकित बैल आहे, या बैलाला जर पायऱ्याची अडचण येत असेल तर सर्वसामान्य माणसाच्या बैलाच्या पायऱ्याची अडचण किती असू शकते याची कल्पनासुद्धा येत नाही. कारण काय होतं की 300-400 गाड्या सर्वसाधारण येत असतात आणि या 400 गाड्यामधून फक्त 7 ते 8 गाड्या बक्षीसपात्र होतात. म्हणजे बघा की 400 गाड्या जर सपोज एखाद्या मैदानात आल्या आणि जर 8 बक्षीस असतील तर 392 गाड्या घरी जातात. म्हणजे त्या 392 गाड्यांचा खर्च, पैरेकराचा खर्च, टेम्पोचा खर्च, त्याच्यानंतर ड्रायव्हरचा खर्च, सुट्टी मेकरचा खर्च, त्याच्यासोबत आलेल्या लोकांचा खर्च, हे गरिबाचं तर अजिबात काम नाही. कारण हे काम जितकं दिसतंय तितकं सोपं नाही. तुमच्याकडे जर सोर्स ऑफ इन्कम नसेल तर खूप अवघड आहे. तर त्याच्यामुळे माझी गरिबांना विनंती आहे, तुमचा जर चांगला बैल एखादा पळत असेल आणि त्याला जर थोडासा स्पॉन्सर नसेल तर एखादा स्पॉन्सर बघा. त्या स्पॉन्सरच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या बैलावरती त्याला खर्च करा, जेणेकरून तो स्पॉन्सरचा सोर्स ऑफ इन्कम जर चांगला असेल तर तो तुझ्या बैलावर खर्च करेल. त्यानिमित्ताने त्याचंसुद्धा नाव होईल आणि तुमचंसुद्धा नाव होईल. पर्यायानं तुमचा खर्च वाचेल. अशा पद्धतीने जर तुम्ही केलं तरी चालू शकतो. कारण सर्वसामान्य माणसाच्या खिशाला परवडणारा अजिबात खेळ नाही आहे. कारण तुम्ही विचार करा, 1,000 रुपये सर्वसाधारण एक प्रवेश फी असते, जायला यायला भाडं टेम्पोला 2,000, म्हणजे तो झाला 3,000. बाकीचा खर्च पैरा जर असेल, त्यानं जर चुकून वायदी बिदी मागितला असेल, कारण आजकाल वायद्या तर अशा आहेत, ऐकूनच कानाला इकडून दूर येतो तिकडून दूर जातो. तुमचा पळणारा असला तरी वायदी, नसलाला पळणारा तरी वायदी, म्हणजे वायदी ही द्यावीच लागते. कारण प्रचंड बेकार अवस्था आहे या बैलगाडी क्षेत्रामध्ये. वायदी घेतात त्यांची पण अवस्था बेकार आहे आणि जे देतात त्यांची सुद्धा अवस्था बेकार आहे. कारण वायदी देऊन सुद्धा बक्षिसात 50-50% का 70-30 करायला लागते, याची सुद्धा गॅरंटी नाही. त्याच्यामुळं हे क्षेत्र सर्वसामान्याचं तर अजिबात नाही राहिलेलं असं माझं वैयक्तिक मत आहे. कारण या क्षेत्रात मी जास्त दिवस नाही आहे, मी नवखाच आहे, पण मी या 4-5 महिन्यात बरंच काही शिकलेलो आहे आणि अजूनसुद्धा शिकेल. तर बैलगाडी क्षेत्रात खूप काही शिकायला मिळते. चला ठीक आहे, पण सर्वसामान्य माणसांना माझे या
व्हिडिओच्या माध्यमातून देखील हात जोडून विनंती आहे की कुठं ना कुठंतरी तुमचा बैल जर चांगला पळत नसेल तर कुठं ना कुठंतरी थांबलेलं बरं आहे. जर तुम्ही नाही थांबला तर त्याच्यात अजून जास्त गुंतत जाल आणि पर्यायानं एक दिवस प्रचंड तुमच्यावर परिस्थिती येऊ शकते. तर या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणं आहे की जे काही करायचं आहे, जर तुमचा चांगला पळत असेल, तुमच्याकडे पैशाची अडचण असेल, तर कुठंतरी एक स्पॉन्सर बघा, जेणेकरून या क्षेत्रात दिवसेंदिवस तुम्हाला काही ना काहीतरी करण्याची संधी मिळेल. जर बैलच तुमचा पळत नसेल आणि तुम्ही सारखा जर त्याच्यावर खर्च करत राहाल तर एक ना दिवस कुठं ना कुठंतरी एक विचार करण्याची वेळ येऊ शकते. हा व्हिडिओ जर आवडला असेल, या व्हिडिओच्या माध्यमातून जर अजून तुम्हाला काय वाटत असेल की या विषयावरती व्हिडिओ बनवा, तर मी नक्कीच व्हिडिओ बनवेल. पुन्हा एकदा सांगतो की चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.